गणपती बाप्पा मोरया, मोरया असे का म्हणतो? गणपती बाप्पा की जय असे का म्हणत नाही? कारण त्यामागे खूप सुंदर आध्यात्मिक कारण आहे. चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर येथे दरवर्षी मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होतो, जो एक मोठा उत्सव असतो. 2025 मध्ये हा सोहळा 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत होणार आहे, ज्यात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. आणि हे मंदिर मोरया गोसावी यांच्या समाधीमुळे गणेश भक्तीचे पवित्र केंद्र मानले जाते. कोण होते हे मोरया गोसावी महाराज आणि आपण गणपती बाप्पा मोरया का म्हणतो? चला जाणून घेऊया. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी महाराज हे 14व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. हे मोठे गणेश भक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव होते. त्या गावी श्री वामन भट शाळीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई नांदत होते. देशस्थ ऋग्वेदी हरितस गोत्राचे वैदिक असलेले श्री वामन भट व त्यांची पत्नी सौ पार्वतीबाई ह्या पतिव्रता व ईश्वरनिष्ठ होत्या. परंतु एक दुःख त्यांच्या मनाला जाळत होते. त्यांना पुत्रसंतान नव्हते. पुत्रप्राप्तीच्या मार्गात काही अडथळा असल्यास तो दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. पत्नीबरोबर तीर्थयात्रा करत ते इसवी सन सदी 1324 मध्ये मोरगावला आले. मोरगावला भूस्वानंद म्हणतात. श्री वामन भट यांनी ठरवले पुत्रप्राप्तीसाठी संकल्प करून अनुष्ठान करायचे व तपश्चर्या करून श्री मयुरेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. असा संकल्प करून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ केला. अशा प्रकारे त्यांनी 4 तप 48 वर्ष अनुष्ठान केले. एके दिवशी पहाटे साक्षात तेजोनिधी मयुरेश्वर त्यांच्या समोर प्रकट झाले व म्हणाले, वामना, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला तरी मी पुत्र रूपाने तुझ्या पोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करेन. वामन भटांची तपश्चर्या फळाला आली. भक्तीच्या वेलीला साक्षात्काराचे फूल उमलले. प्रत्यक्ष मयुरेश्वर पुत्र रूपाने आपल्या घरात नांदणार यापेक्षा भाग्य कुठले. थोड्याच दिवसात पार्वतीबाई गर्भवती झाल्या व 9 मास पूर्ण होताच श्री शालिवाहन शके 1997 सन 1375 वर माघ शुद्ध चतुर्थी शुक्रवारी रेवती नक्षत्र द्वितीय चरण मध्यान्हकाळी पार्वतीबाई प्रसूत झाल्या. मयुरेश्वर रूपाने मुलाची प्राप्ती झाली. मुलाचे नाव मोरेश्वर असे ठेवले. सर्वजण प्रेमाने त्याला मोरया म्हणत. वयाच्या 8व्या वर्षी मोऱ्यांची मुंज झाली. मोरया रोज त्रिकाल संध्या गायत्री जप, सूर्य उपासना, अग्नी उपासना आणि अनुष्ठान करण्यात मग्न होऊ लागले. त्यांनी अष्टविनायक यात्रा करण्याचे ठरवले. अष्टविनायकातील प्रत्येक क्षेत्री ते अनुष्ठान करीत व गणपतीचे तेज आपल्या हृदयात साठवून ठेवत व पुढे जात. यामागे भविष्यातील एक संकेत होता. गणेश भक्तांना अष्टविनायकांचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे हा हेतू होता. स्वतः मोरया गोसावी गणपतीचे अवतार होते. पुढील 7 पिढ्यांमध्ये गणेशाचे अंशरूपाने अस्तित्वात होते. अष्टविनायक यात्रा पूर्ण होताच श्री मोरयांना श्री सद्गुरू नयन भारती गोसावी यांच्या रूपाने सद्गुरू प्राप्ती झाली व त्यांना श्री नयन भारती गोसावी यांनी कफनी, रुद्राक्षमाळ, कमंडलू दिले व मंत्रोपदेश देत श्री मोरयांना नाथपंथ संप्रदायाची दीक्षा दिली. श्रमदम संपन्न गोसावी अष्टमहासिद्धी प्राप्त करून मोरगावला आले. त्यांची सिद्धी गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या संकट निवारणासाठी राबू लागल्या. बहुत जनासी आधारू झालेल्या त्यांच्या पायाशी धरून लोक कृत्य होऊ लागले. त्यामुळे लोक त्यांना गोसावी संबोधू लागले. मोरया गोसावींचा सगळीकडे मोठा बोलबाला झाला. पण यात जनांची उपाधी वाढली. ध्यान धारणेला वेळ मिळाला. एक दिवस अचानक मोरगाव सोडून मोरया गोसावी चिंचवड जवळच्या किवजाईच्या जंगलात आले. त्यावेळी श्री मयुरेश्वरांनी दृष्टांत दिला की तू आता पवना नदीच्या तीरावर असलेल्या चिंचवड गावी जाऊन राहा आणि दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीस मोरगाव वारीस येत जा. नंतर त्यांनी तातवडे येथील केजूबाई मंदिर येथे वास्तव्य केले. एकांतात ध्यानधारणा करू लागले. पण नियतीचं काही वेगळंच होतं. चिंचवडकरांनी त्यांना गावात आणले. आजचा वाडा आहे त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली. त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत व मजल दर मजल करत मोरगावला जात. चतुर्थीला मोराईची पूजा करत आणि पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत. मयुरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोरया गोसावी महाराज चिंचवड ते मोरगाव वारी करू लागले.
श्री मयुरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोरयांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला व वयाच्या 16व्या वर्षी विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीचे नाव उमा असे ठेवण्यात आले. पुढे श्री थेऊरच्या चिंतामणीचे आशीर्वाद दिल्याप्रमाणे 104व्या वर्षी श्री मोरया व उमा माताच्या पोटी श्री चिंतामणीने जन्म घेतला. श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराज वयाच्या 117व्या वर्षापर्यंत मयुरेश्वराची आराधना करत न चुकता मोरगावची वारी करत होते. पण वयोवृद्ध झाले कारणाने एकदा त्यांना वारीला जाताना मोरगावस पोचायला उशीर झाला. मंदिराचे दार पुजाऱ्यांनी बंद केले होते. श्री मोरया तेथेच असलेल्या तरटीच्या झाडाखाली बसून व्याकुळ होऊन मयुरेश्वराचा धावा करू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुझे भेटीचे बहु आसरे मोरया, देखिता बहुत झाले दिवस रे मोरया. हा धावा मयुरेश्वरांनी ऐकला व पालनहार श्री मयुरेश्वर मोरयांच्या समोर प्रकट झाले व मोरयांना म्हणाले, अरे मोरया, कशासाठी एवढा अट्टहास करतोस? आपल्यातले द्वैत अद्वैत संपले आहे. आपल्या दोघांमध्ये कोणताच भेद उरला नाही. तू आणि मी एकच आहे. असे म्हणून श्री मयुरेश्वराने त्यांना सांगितले, तू आता वृद्ध झालायस. तुला आता मोरगावच येण्याची गरज नाही. मीच तुझ्याबरोबर चिंचवडला येतो. दुसऱ्या दिवशी करा नदीत सूर्याला दुसरे अर्ध देत असताना तांदळ रूपी श्री मंगलमूर्ती हातात प्रकट झाले आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली, हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील. आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला. हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला. अन्नदानाला मोरया महाराज फार महत्त्व देत. अन्नसत्र, यात्रा, उत्सव, पूजा अर्चा यामुळे चिंचवड सदाच गजबजू लागले. श्री मोरया गोसावी महाराज यांना जनसंपर्कामुळे साधनेत व्यत्यय यायला लागला. त्यांनी मयुरेश्वरकडे संजीवनी समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री मयुरेश्वराने त्यांना परवानगी दिली. त्यांच्या आज्ञेनुसार सन 1561 मार्गशीर्ष वद षष्ठी रोजी चिंचवडला पोहण्याच्या काठी त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यावेळी श्री महाराजांचे वय 186 वर्ष इतके होते. पोहण्याचा काठ पवित्र झाला. दर्शनासाठी भक्तांची पावले चिंचवडकडे वळू लागली. श्री मोरयांना चिंतामणी नावाचा एक मुलगा होता. तो गणेश अवतारच होता. संपूर्ण महाराष्ट्रात श्री मोरया गोसावी महाराज व श्री महाराज ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवन समाधी दक्षिण वाहिनी नदीपाशी आहे. श्री मोरयांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव यांनी समाधीवर श्री गणेशाची स्थापना करून मंदिराची उभारणी केली. संजीवन समाधी आणि हे मंदिर गणेश भक्त प्रमुख आकर्षण आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.